आय कम इन प्लीज? येस कम इन. सर आपलं झालं असेल निघतो. नाही जरा थांबा. आपल्या स्टाफ मधल्या काही लोकांविषयी मला तुमच्याशी बोलायचं. मला सांगा, आपल्या स्टाफ पैकी कोणीतरी इतकं खोटं कसं बोलू शकतं? सर म्हणजे एक्झॅक्टली कोणाविषयी बोलताय तुम्ही? तुम्ही आता जा, मी तुमच्याशी नंतर सविस्तर बोलीन या विषयात. बसा. जय, तुलाही तेच वाटतंय जे मला वाटतंय? गरजेपेक्षा सर जास्त महत्व देत आहेत ना सर आदितीला? जय, सॉरी माझं लक्ष नव्हतं. तेच म्हणतेय मी एवढी साक्षात तुझ्या समोर उभी असून तुझं लक्षच नाहीये माझ्याकडे. भलतीकडेच बघतोयस तू. माझ्या बोलण्याकडे माझ्याकडे लक्षच नाहीये. काय? नाही असं काही नाहीये. मी जरा कामाबद्दल विचार करत होतो. मी जुई वाटले तुला? तू मला काहीही सांगशील आणि मला पटेल? काय झालंय जय? काहीतरी बिनसलंय तुझं. पार्टी झाल्यापासून बघतीये मी, तरी विचित्र वागतोयस तू. काय झालंय? घरी ठीक आहे ना सगळं? पैशाचा काही प्रॉब्लेम आहे का? घरी सगळं ठीक आहे, त्याची काही अडचण नाही. असं काय मध्येच फॉर्मल वागतोस रे एकदम? तेव्हा तू मला हक्काने कोणतीही गोष्ट सांगू शकतोस, कोणतीही. आणि विश्वास ठेव, तू एखादी गोष्ट जर मला सांगितलीस तर आपल्या दोघांच्या पलीकडे ती गोष्ट कोणालाही कळणार नाही. खरंच. एक गोष्ट जरा स्पष्टच विचारू का? तू जुईच्या प्रेमात पडलायस? सारखी तिची बाजू घेत असतोस, वकिली करतोस कधी कधी तिची. डेटा प्रोसेसिंगच्या त्या मुद्द्यावरून माझ्याशी सुद्धा आर्ग्युमेंट करायला लागला होतास तू, अननेसेसरी. असं काही नाहीये. ती जुई नवीन आहे, म्हटलं मदत होईल तिला. विश्वास ठेवते मी तुझ्यावर, पण जे काय ते क्लिअर सांग जय. उगाच आजूबाजूचं बोलत नको बसू. मला काम जरा जास्त आहे, आपण नंतर बोलूयात प्लीज. ठीक आहे. कसं आहे, खरं काय आहे ते माझ्यापर्यंत पोहोचायला फार वेळ नाही लागणार. तू स्वतः येऊन सांगशील मला. जय, तू डॉक्युमेंट्स आणणार होतास, आणलेस? ते मी विसरलो. लक्षात असतं तरी आणता आले नसते.
म्हणजे कारण ते सगळे डॉक्युमेंट्स आदितीकडे होते. तिच्या फाईलमध्ये तुझे सुद्धा डॉक्युमेंट्स होते. हे काय मलाच देण्यासाठी दिले होतेस ना तिच्याकडे? हा हो 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 मीच दिले होते मिस आदितीकडे. ते काय झालं, मिस आदितींनी मला सांगितलं की तुम्ही त्यांनाही सॅलरीसाठी डॉक्युमेंट्स द्यायला सांगितलेत आणि तेव्हा माझ्याकडे माझे डॉक्युमेंट्स बॅगेतच होते. आणि आज सकाळी मला व्हिजिट होती ना, तर मग मी त्यांना म्हटलं की तुम्ही द्या अरविंद सरांकडे म्हणून, पण ते माझ्या लक्षात नाही राहिलं. अरे हा वाटलंच मला, म्हणून तुझ्या आणि आदितीच्या डॉक्युमेंटची मी फोटोकॉपी काढून ठेवली आहे आणि तुमच्या दोघांच्या फाईल्स अशा व्यवस्थित सेपरेट करून ठेवल्यात. चेक करून घे तुझे सगळे डॉक्युमेंट्स व्यवस्थित आहेत का. मला जरा नवऱ्यांसोबत बसायचंय, अकाउंट संबंधी बोलायचंय त्यांच्याशी, नाही तर मीच दिली असती फाईल. नाही मी देतो काका. थँक्यू सो मच काका. अरे मोस्ट वेलकम. आठवणी दे दिला. माझ्याकडे दिली असती फाईल तरी दिली असती मी कदम सरांकडे. आज मी तुम्हाला इथे बोलवले ते वेगळ्या कारणासाठी. आतापर्यंत तुम्ही आपल्या कंपनीची टूर विकत होता. आता तुम्हाला माझी मदत करायची आहे ती टूर डिझाईन करण्यासाठी. पण सर मला अनुभव नाहीये, मला ही गोष्ट जमेल की नाही माहित नाही. या सगळ्या गोष्टीवर आपण नंतर बोलूया. आधी टूर काय आहे हे ऐकायला आवडेल. खरं म्हणजे या टूरचं टायटल असून ठरलं नाहीये, पण ही टूर असेल ती एकट्या राहणाऱ्या माणसांसाठी. आपल्या ऑफिसच्या स्टाफमध्ये जशी एकटी राहणारी माणसं आहेत, तशीच समाजामध्येही एकटी राहणारी अनेक माणसं आहेत. ही टूर त्यांच्यासाठी असेल. तर मला खरंच आश्चर्य वाटतंय. तर दॅट्स अ ग्रेट आयडिया. आणि ही कल्पना तुम्हाला कशी सुचली? त्या दिवशी मी बातम्या बघत होतो आणि त्याच्यात ते सांगत होते की समाजामध्ये आजकाल एकट्या राहणाऱ्या माणसांची संख्या खूप वाढते. तेव्हा ही गोष्ट डोक्यात आली. आणि आपण आपल्या ऑफिसमध्ये बघतोच की आपली टूर बुक करण्यासाठी जेव्हा लोक इथे येतात तेव्हा ते त्यांच्या कुटुंबियांना बरोबर नेण्यासाठी किंवा त्यांच्या जोडीदाराला बरोबर घेऊन जाण्यासाठी. एकट्या राहणाऱ्या माणसांनी काय करायचं? त्यालाही असं वाटत असेल की आपणही बाहेर जाऊया, आपणही फिरायला जाऊया, पण त्याला नेणार कोण? त्याची सोबत कोण करणार? त्याला कंपनी कोण देणार? म्हणूनच ही टूर असेल अशा एकट्या राहणाऱ्या माणसांसाठी. तर मला खरंच खूप आश्चर्य वाटते की अशा या एकट्या लोकांचा विचार करून तुम्ही ही टूर डिझाईन करताय. मीही माणूसच आहे. असो, तर अशा एकट्या राहणाऱ्या माणसांची ही गरज आपल्याला एनकॅश केली पाहिजे, जी काल नव्हती पण आज आहे आणि उद्या आणखी वाढणार आहे. आणि मला असं वाटतं तू ते करू शकशील. तर तुमची काय मदत करू शकते मी यात? इमोशनली असं काय केलं पाहिजे की ही एकटी राहणारी माणसं आपल्या टूरला अट्रॅक्ट होतील हे तुला शोधून काढायचं आहे. त्यांना असं वाटलं पाहिजे की आपण जर या टूरला गेलो नाही तर आपण आयुष्यात खूप काहीतरी मिस केलं. आणि मला खात्री आहे हे तू नक्की करू शकशील, कारण तेवढी कपॅसिटी तुझ्यात आहे. आणि मदत लागली तर मी आहेच. आता तुम्ही एकटे नाही, आम्ही सोबत आहोत. सर, अशा प्रकारची एखादी टॅगलाईन चालेल का? फर्स्ट क्लास आहे, फारच उत्तम आहे. हे जे तुम्ही त्या क्षणापासून कामाला सुरुवात करता ना, ही गोष्ट मला तुमची फार आवडते. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच सर.
मिस आदिती, ही फाईल मगाशी अरविंद सर तुमच्यासाठी देऊन गेले. जुई, आय एम सॉरी. त्या दिवशी मी तुझी मदत करतो असं म्हणून तुला काहीच न सांगता निघून गेलो. तुझं काम आहे अजून की झालंय? झालंय. तुला दिवाळीसाठी शॉपिंग करायचं होतं ना? चल आज जाऊया. हे कसं आहे ना, तू, मी, मिस आदिती, आपण तिघही तसे नवीन आहोत या ऑफिसमध्ये, तो आपणच एकमेकांची मदत केली पाहिजे ना. हो काही लागलं तर नक्की सांगा. हो. हाँ बोल रहे. हाँ हाँ, नाही कोणी नाही आहे आजूबाजूला. बोल. हो ते पैसे ना, हो मला हवेत ते जरा लगेच, खूप गरज आहे पैशांची. हा, विरारला संध्याकाळी 7 वाजता स्टेशन जवळ, त्या फुलवाल्या जवळ. हा डन. मग विरारला संध्याकाळी 7 वाजता स्टेशन जवळच्या त्या फुलवाल्या जवळ. हा नक्की आहे, आणि येताना ते सगळे पैसे घेऊन ये. जय, मध्येच कुठे शॉपिंगचं काढलंस तू? तुला करायचं होतं ना शॉपिंग? अरे हो, तुला माहिती आहे ना नवरे काका तुझ्या मागावर आहेत. जय, त्यांनी जर आपल्याला एकत्र पाहिलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. काळजी करू नकोस, त्यांना एवढं लांबचं नाही दिसत. म्हणजे कुठे आहेत ते? विरारला. विरारला? मी फोनचं खोटं नाटक केलं होतं. सो डोंट वरी. पण जर ते आपल्या घरी गेले विरारला तर? मी ऑफिस जॉईन करताना गिरगावचा पत्ता दिला होता, आठवतंय? तर संपली काळजी. जायचं शॉपिंगला? चला. नवरे साहेब थांबा की, थांबा. कुठे चाललात? जे काम तुला जमलं नाही ना ते हा नवरे करून दाखवतो का नाही ते बघ. म्हणजे माझे 5,000 मला परत मिळू शकतात जर मी तिथे लवकर पोहोचलो तर. कुठं? विरारला. म्हणजे तुम्ही आता विरार पकडणार? हो. अर्धे व्हाल हो. पाव झालो तरी चालेल, पण मला तिथं पोहोचू दे. अहो आपण कुणाला भेटणार आहात, कुठं भेटणार आहात, कसं भेटणार आहात, माणूस कोण आहे, काहीतरी माहित आहे का? नाही, तुम्हाला आता काही विचारूच नकोस. तुला जे काही प्रश्न असतील ना ते असे एका कागदावर लिहून काढ. त्याची उत्तर मी तुला उद्या देईन, कळलं? प्रश्न विचारतोय. त्यांना विरारला पण 5,000 रुपये देणार? येतो का? निघालात? या या. काय या घरात मला चहा नाश्ता काय मिळणार आहे की नाही? काय चहा नाश्ता कुठं आहे? आदिती, यांना सांग म्हणावा जोपर्यंत श्रेयसशी माझं बोलणं ते करून देत नाहीत तोपर्यंत चहा आणि नाश्ता मिळणार नाही. आणि एवढ्यात जर त्यांना हवा असेल
तर नाक्यावरच्या इराण्याकडे दोन्ही गोष्टी मिळतात. आणि त्याला काही श्रेयसशी बोलायचं नसेल तेव्हा तिकडेच जा म्हणावं. इराणी कशाला? मला स्वतःला उत्तम स्वयंपाक बनवता येतो. स्वावलंबनावर माझा विश्वास आहे, समजलं काय? शाब्बास. मग त्यांना म्हणावं की करा चहा आणि नाश्ता. आणि जर करणारच असतील तर माझ्यासाठी सुद्धा करा. तुझ्यासाठी कशाला करू मी? स्वावलंबीपणे स्वतःसाठी बनवा आणि स्वावलंबीपणे खा. तू काय खाणार आहेस? तू काय उपाशी राहणार आहेस? कशाला? मी जाईन नाक्यावरच्या इराण्याकडे. काय रे पोरानो, तुम्ही काय बघताय? आमच्यात ह्या अशा शाब्दिक चकमकी होत असतात. तुम्ही काय करमणूक करून घेताय की काय स्वतःची? चला चला, तुम्हाला काय ऑफिसला उशीर वगैरे होत नाहीये का? चला. येतो काका. हा, जा जा जा, सगळ्यांनी जा, सगळ्यांनी. काय मला कोणाची गरज नाहीये. मी बघून घेईन स्वतःच काय ते. जा. हा, हा बोला. एक मिनिट, काय नाव काय म्हणाला तुमचं? 7 दिवसाची टूर म्हणजे 7 दिवस तिथे आहेत. नाही नाही, यावेळेस यू डोंट हॅव टू वरी अबाउट युअर रिसीट्स. आमचा माणूस तुमच्या घरी येऊन रिसीट्स आणि टूरचं स्केड्यूल पण तुम्हाला आणून देईल. ओके, हॅव अ प्लेझंट टूर सर. ओके सर, थँक्यू. मॅम, या सीझन मधलं या टूरचं हे शेवटचं बुकिंग आहे. सो देव टूर्स अँड ट्रॅव्हल्स कडनं आम्ही तुम्हाला एक स्पेशल गिफ्ट देतोय. सो कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हॅव अ नाईस वेकेशन. आणि थँक्यू व्हेरी मच. झालं. माझ्या तर सगळ्या टूर्स बुक झाल्या. युरोप क्लासिक आणि बेस्ट ऑफ मलेशिया सुद्धा फुल. अगं हो, माझ्याही सगळ्या टूर्स बुक झाल्यात. यावर्षी मध्य प्रदेश आणि बंगालला काय सॉलिड रिस्पॉन्स आहे माहितीये, हाऊसफुल. नाही नाही, पण चारधाम यात्रा आणि वैष्णोदेवीला पण चांगला रिस्पॉन्स आलाय. पण खरंच सगळ्या मजा मस्ती बरोबर लोकांना देवही आठवतोय. याचं खरंच बरं वाटतं. चला, नंदिनी मॅडमना बरं वाटलंय ना, मग दिस कॉल्स फॉर अ पार्टी. घ्या. तुला ना कारणच हवं असतं. किती दिवसात आपण सगळेजण बाहेर जेवायला नाही गेलोय. आज जाऊयात ना. कम ऑन, आज माझ्याकडून ट्रीट. चला चला चला, अदिती, जय, चला, नंदिनी चला. अरे पण मी डबा आणलाय त्याचं काय? मी पण डबा आणलाय. डबा आणलायत ना, मग तो रात्री खा किंवा मला द्या, मी रात्री खाईल. काय, चला चला लो. जुई बाळा, तू येणार ना? अरे कसला विचार करतेस बाळा एवढा? जय येणार आहे. बघ, जय आला आणि तू नाही आलीस तर मग इथे करमणार आहे का तुला जय शिवाय? येते मी. गंमत रे. हे चल गजुई.